नमस्कार मंडळी, आज आपण जात आहोत श्री दूतपापेश्वर मंदिर राजापूरमधील एक प्रसिद्ध देवस्थान आहे दूतपापेश्वर. आणि बघू शकता आपल्या डाव्या बाजूला शाळा आहे, प्राथमिक शाळा धोपेश्वर. छोटीशी शाळा आहे पण सुंदर शाळा आहे, बघू शकता तुम्ही. आणि मधून रस्ता जातो आणि रस्त्याच्या त्या बाजूला छोटी छोटी कौलारू घरं आहेत. आणि रस्त्याचे बांधकाम देखील नव्याने पूर्ण केलं आहे. पहिल्यांदा हा जुना रोड होता, आता तो नवा केला आहे. आणि याच्या पुढेच मंदिर आहे, आता ते तुम्हाला मी दाखवतो. आणि मंदिराचे बांधकाम पण आता पूर्ण झाले आहे, ते तुम्हाला मी पुढे दाखवतो. बघू शकता तुम्ही समोरच आपल्या श्री दूतपापेश्वर मंदिराचा प्रवेशद्वार आहे. आणि ही पूर्ण बिल्डिंग नवीन झाली आहे. आणि बघा किती सुंदर बांधकाम केलं आहे या बिल्डिंगचं. कौलारू बिल्डिंग आहे पण खूप सुंदर असं बांधकाम केलं आहे. आणि आपल्या डाव्या साईडला इथे पोपळीची आणि केळीची झाड आहेत ह्या ठिकाणी बघू शकता तुम्ही. ह्या साईडला. आणि आपल्या उजव्या बाजूला इकडे एक खूप मोठं वडाचं झाड आहे, ते तुम्हाला दाखवतो मी आता. हे बघा, खूप उंच आणि विशाल असं झाड आहे वडाचं इथे या साईडला. आणि आता आपण जात आहोत मंदिराच्या आतमध्ये. आता आपण ठीक मंदिराच्या बाहेर आलो आहोत. पहिल्यांदा आपण आपले चप्पल काढून घेऊ. आणि बघू शकता असा काहीसा प्रवेशद्वार आहे आपल्या दूतपापेश्वर मंदिराचा. आणि इथून आता आपण आतमध्ये जातो. आणि समोरच बघू शकता दूतपापेश्वर मंदिराचं पूर्ण आवर जे आहे ते बघू शकता किती मोठं आहे. आणि हे नव्याने बांधकाम झालं आहे, बघू शकता. लाकडी खांब आहेत आणि इथे हातपाय धुण्याची पण व्यवस्था केली आहे. तर सुरुवातीला पण आपले हातपाय धुवून घेऊ इथे. आता आपण ठीक मंदिराच्या आतमध्ये आलो आहोत. आणि पाण्याचा आवाज बघू शकता किती होतो आहे, धबधब्याचा आवाज. आणि हे बघा किती सुंदर बांधकाम केलं आहे आतमध्ये. हे पूर्ण लाकडामध्ये सर्व केलेले आहेत, खांब वगैरे हे. आणि त्याला डार्क चॉकलेटी कलर देण्यात आला आहे. आणि समोरच आपल्या श्री दूतपापेश्वर बघू शकतात किती सुंदर असं बांधकाम केलं या ठिकाणी आपल्याला बघू शकता आपण. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आता आपण मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करू. बघा समोर आपले नंदी महाराज आहेत आणि त्याच्या ठीक समोर आपले दूतपापेश्वर महाराज आहेत, बघू शकता. आणि आपण आता आतमध्ये जाऊ. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. बघा आपले दूतपापेश्वर महाराज. आता आपण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आलो आहोत. आणि बघू शकता आपल्या समोरच श्री दूतपापेश्वर महाराज. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, बघू शकता समोरच आहेत. बाजूला श्री गणपती महाराजांची मूर्ती आहे. आणि हे आपले श्री दूतपापेश्वर महाराज बघू शकता तुम्ही आतमध्ये. त्यांची पिंडी आहे इथे. आणि ह्या बाजूला इकडे. आणि हे थोडक्यात बांधकाम बघा किती सुंदर केलं आहे आतमध्ये. हे पूर्ण दगडामध्ये केलेलं आहे सर्व हे बांधकाम, बघू शकता. आणि या साईडला पण देवांच्या मूर्त्या आहेत, बघू शकता तुम्ही. त्या आतमध्ये लाकडी याच्यामध्ये ठेवलेले आहेत. आणि हा गर्भगृह आतला आपल्या गाभाऱ्याचा थोडक्यात देखावा असा आहे, बघू शकता. वरती लाईट आहे. आणि आपले दूतपापेश्वर महाराज. आता आपण मंदिराच्या बाहेर जाऊया. इथून पायऱ्या आहे, तिथून आपण बाहेर जाऊन मंदिराच्या बाहेरील भाग बघू थोडक्यात कसा आहे तो. आणि बघू शकता त्या साईडला ते दत्ताचे मंदिर आहे. आणि हे दूपेश्वर मंदिराच्या बाहेरील म्हणजे कळस बघा, मंदिराचा कळस. आणि हे नवीन झालेलं बांधकाम पूर्ण लाकडामध्ये आहे. वरती कौले आहेत, साईडला बघू शकता तुम्ही. असा काहीचा बाहेरील भाग आहे, ज्यासाठी आपल्या राजापूरचा दूतपापेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे. तो धबधबा आता बघू शकता. हा बघा किती सुंदर धबधबा आहे तो. आता पाण्याचा फ्लो कमी आहे इथे, कारण जेव्हा खूप पाऊस असतो तेव्हा भरपूर मोठ्या प्रमाणात प्रवाह असतो इथून. आपण ज्या ठिकाणी उभं राहिलं होतं तिथे आपल्याला पाण्याचा फवारा लागतो या ठिकाणी. हे बघा असा त्याचा पाण्याचा फ्लो आहे, इथून तो खाली जातो या साईडला. धबधब्याच्या खाली पाणी आहे आणि फ्लो कमी आहे पाण्याचा. आणि त्या धबधब्याच्या फ्लोच्या मागे एक पिंडी आहे शंकराची. आणि ह्या साईडला हा पूर्ण जंगलचा एरिया आहे. आणि ते समोर बघता ते दत्त महाराजांचं मंदिर आहे. आपण आता तिथे जाणार आहोत. आता आपण जात आहोत श्री दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये. इथूनच आपल्याला पुढे जायचं आहे. पुढून आपल्याला एक जिना लागतो. आणि माझ्या डाव्या बाजूला बघू शकता आपल्या गाईचं स्टॅच्यू आहे, आपली गाय माता. सोनेरी कलरमध्ये आहे, बघा किती सुंदर दिसते ते.
आणि आपल्याला इथून समोरून जो जिना लागतो तिथून आपल्याला वरती जायचं आहे श्री दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये. आता आपण जिन्याने जात आहोत श्री दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये. आणि बघू शकता हा जिनासुद्धा नवीन केला आहे. पहिल्यांदा इथलं बांधकाम जरा कमकुवत होतं, आपण आता व्यवस्थित केलं आहे सर्व. आणि महाराजांचं आपल्या दत्त महाराजांचं मंदिर आणि अशा काहीसा परिसर असा दिसतो आजूबाजूचा. आणि हा एरिया देखील इथला नवीन केला आहे, पहिल्यांदा नव्हतं काही ते. आणि हा पाण्याचा प्रवाह खाली बघू शकता. आता पाणी कमी असल्यामुळे एवढं दिसत नाही आहे आपल्याला. आणि समोर तो तुम्ही जंगल एरिया आहे बघू शकता. इथून आपल्या डाव्या बाजूला पूर्ण मंदिराचा सीन दिसतो. आता दाखवतो तुम्हाला. हे बघा, इथून आपल्याला पूर्ण दत्तप्रभेश्वर मंदिराचा देखावा दिसतो. बघा किती सुंदर दिसतो सर्व दृश्य आपल्याला इथून बघू शकता तुम्ही. इथून मंदिराचे फोटो पण चांगले येतात जे असं आहे ह्या इकडच्या अँगलमधून. आणि वरती सर्व तो जंगल एरिया आहे बघू शकता. माडाची झाडं वगैरे आपल्याला इथून दिसत आहेत. इथूनच आपल्याला श्री दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जायचं आहे. उजव्या साईडला इथूनच रोड आहे बघा, हा बघा. तर आपण पहिल्यांदा दत्त महाराजांचे दर्शन करून घेऊ. तिकडून धबधबा वाहतो, तो मेन धबधबा आहे. आणि आपण बघतो तो 2 नंबरचा इकडे या साईडला. आणि आपण आता दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जातो आहे. श्री गुरुदेव दत्त. आपल्यासमोर दत्त महाराजांची मूर्ती आहे. श्री गुरुदेव दत्त. दत्त महाराजांचे दर्शन करून घेऊ आपण. दत्त महाराजांची मूर्ती बघा किती सुंदर दिसत आहे. दाखवतो तुम्हाला मी झूम करून आतमधून. ही बघा किती सुंदर दिसते दत्त महाराजांची मूर्ती. तर आपले दर्शन झालेलं आहे आता. जिथून धोपेश्वरच्या धबधब्याचा उगम होतो हे ठिकाण आहे बघू शकता. आपल्या समोरच आहे हा पहिला धबधबा. इथला झूम करून तुम्हाला दाखवतो मी. बघू शकता हा हे ठिकाण आहे ते. आणि इथून ते पाणी वाहत वाहत त्या 2 नंबरच्या धबधब्यामधून खाली पडतं. आणि इथून पाण्याचा हे बघा, पाण्याचा प्रवाह किती संथ गतीने वाहतो. पाण्याचा प्रवाह कमी असल्यामुळे. मंदिराच्या उजव्या साईडला आपल्याबरोबर श्री कालभैरव मंदिर आहे. आणि हे त्रिपुरा आहेत, त्यांचे पण बांधकाम नवीन झाले आहे. आणि आपल्या प्रवेशद्वाराच्या बाजूला श्री वीरभद्र यांचे मंदिर आहे बघू शकता.